नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आणि बघा, आजची रेसिपी दिसते ना एकदम मस्त, आणि मुख्य म्हणजे ही एकदम गुणकारी आहे। आणि आपण आज बनवतोय नाचणीचाच म्हणजेच रागीचा डोसा। तर गुणकारी आहे, तसेच त्याबरोबर एकदम हेल्दी सुद्धा आहे आणि चविष्ट सुद्धा आहे। आणि लहानपासून मोठे कोणीही खाऊ शकतात, तर सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, सुरुवातीला मी काय केलं, एका बाउलमध्ये ना 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे अजून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये 3 ते 4 चमचे रवा घेतलेला आहे। थोडंसं मी यामध्ये अर्धा चमचा जिरं घालते। त्यानंतर आपण यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायचं आहे, पातळच बनवायचं आहे। आणि अशा प्रकारे जेव्हा आपण डोसा बनवतो ना, तर एकदम मस्त क्रिस्पी होतो आणि कुरकुरीत सुद्धा होतो। आणि मुख्य म्हणजे एकदम हेल्दी पदार्थांपासून बनवत आहे, त्यामुळे हा डोसा डाएटवाले सुद्धा खाऊ शकतात। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, थोडं थोडं पाणी घालून याचं व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त वेळही लागत नाही, एकदम कमी वेळात बनतो। आणि जेव्हा की आपल्याकडे घाई असते, नाश्ता बनवायला जास्त वेळ नसतो, तर त्यावेळेला आपण ही रेसिपी बनवू शकतो। तुम्ही चटणीबरोबर खा किंवा कोणत्या भाजीबरोबर खा, एकदम मस्त लागते। तर हे बघा, आता असं बॅटर आपलं बनवून झालेलं आहे। हे बघा, असं पातळ बनवायचं आहे आपल्याला, एकदम अजिबात घट्ट ठेवायचं नाहीये, पाण्यासारखं पातळ बॅटर बनवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आता काय करायचं, यामध्ये मी थोडासा घालते कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालते। तर तुम्ही याऐवजी कोणत्या तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा वापरू शकता यामध्ये। हे बघा, आता मी सर्व कांदा आणि कोथिंबीर घालून याला मिक्स करून घेते व्यवस्थित। आणि याला काय करायचं, आपल्याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे। तर हे बघा, बॅटर असं झालेलं आहे। तर यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घालून याची लेवल व्यवस्थित करते। तर हे बघा, बॅटर अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे। आता तवा गरम केला आहे आणि त्यावरती काय केलं आहे ना, मी बॅटर असं घालून घेते। तर असं थोडं थोडं करून घालायचं आहे। आणि हा डोसा अजिबात चिपकत नाही, तुटत नाही, एकदम परफेक्टली बनतो। आणि शक्यतो तुम्ही नॉनस्टिकचं पॅन घ्या, त्यामध्ये तर अजून एकदम मस्त होतो। तर हे बघा, असं थोडं थोडं करून आपल्याला काय करायचं, बॅटर घालून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर मी यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे। आता बघा, काय करायचं आहे, डोसा आपला थोडासा शिजत आलेला आहे। तर यावरती आता काय करायचं, थोडंसं तेल घालायचं आहे। जास्त तेल घालायची गरज नाही, थोडं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे मी थोडं थोडं तेल घालून घेतलंय आणि आता याला पलटी करून घ्यायचं आहे। हे बघा, किती एकदम इझिली निघत आहे। तर आता याला मी पलटी करून घेते। तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपला डोसा एकदम तयार झालेला आहे। हे बघा, किती मस्त दिसतोय आणि सर्वात म्हणजे चवीबरोबर पौष्टिक सुद्धा आहे। तर नक्कीच तुम्ही बनवून बघा। तर आपला डोसा एकदम परफेक्टली रेडी आहे। आता आपण याला काढून घेऊया। अशाच प्रकारे मी दुसरा सुद्धा तुम्हाला बनवून दाखवते। यामध्ये परत आपण काय करायचं, बॅटर घालायचं आहे थोडं थोडं आणि डोसा व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे। तर बघा, केवढा मोठा डोसा बनत आहे आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं की हा एकदम क्रिस्पी होतो आणि यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातले, त्यामुळे एकदम कुरकुरीत सुद्धा होतो। हे बघा, अशा प्रकारे। आणि आपण याला एकदम गरम गरमच खायचं आहे, गरम गरम तर अजून मस्त लागतो। तर अशा प्रकारे बघा, दुसरा सुद्धा डोसा तयार झालेला आहे। हे बघा, दिसतोय ना एकदम मस्त माउथ वॉटरिंग आणि चवीला सुद्धा तितकाच मस्त लागतो। तर आपला डोसा तयार झालेला आहे। तर आता आपण काय करूया, याला काढून घेऊयात। हे बघा, डोसा एकदम परफेक्टली रेडी आहे। तर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी। आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। बाहेर पाऊस पडत आहे आणि एवढा मस्त हा क्रिस्पी क्रंची डोसा बरोबर असला तर मग काय हवं अजून, एकदम चविष्ट अशी रेसिपी आहे। तर नक्कीच ट्राय करा। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।